आज जागतिक पर्यावरण दिन. त्यानिमित्त आज आपण खास चर्चा करणार आहोत पर्यावरण अभ्यासकांविषयी. पण महत्त्वाचं असं आहे की गेल्या 1.5 वर्षापासून कोरोनामुळे हे जग काहीसं थांबलेलं आहे. आणि हे जग का थांबलं आहे तर हे काही निसर्गाच्या प्रक्रियेमुळे नसून मानवनिर्मित अशा या सर्व कारणांमुळे थांबलेलं आहे. आपण बघता आहात देशामध्ये अनेक वादळंसुद्धा आलेली आहेत. तर मानव आणि निसर्ग यांचा संबंध कसा आहे, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या प्रकर्षाने माणसाने या करायलाच हव्या, ज्यामुळे निसर्गाचं आणि पर्यायानं मानवाचं सुद्धा संवर्धन आणि संरक्षण होईल. त्यासाठी आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे आलेले आहेत. डॉक्टर महेंद्र काबरा हे स्वतः माणसाचे डॉक्टर तर आहेतच, पण निसर्गाचे सुद्धा डॉक्टर आहे. आणि मी असं का म्हणतोय हे तुम्हाला पुढच्या काही मिनिटात कळणारच आहे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात निसर्ग आणि मानव यांचा संबंध आता कसा आहे, तो बिघडला आहे की सुधारण्यासाठी ही एक लक्षण आहे. डॉक्टर काबरा नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर कोरोनामुळे माणसाला निसर्ग कळला असं देखील म्हणायला हरकत नाही. हो, निश्चितच निसर्गाचा संदेश आहे कोरोना म्हणजे. ओके, तर निसर्ग आणि मानव यांचा काय संबंध तुम्ही सांगू शकता? मानव म्हटलं तर आपण आधुनिक मानव म्हणूया, की ज्याच्या सवयी आता निसर्ग मानवाच्या म्हणजे आधी जो आधी मानव होता त्याच्यापेक्षा आताच्या आधुनिक मानवाच्या सवयी खूप बदललेल्या किंवा बिघडलेल्या आहेत. त्याचा आणि निसर्गाचा संबंध म्हणजे विळ्या भोपळ्याचा संबंध आहे. विळा भोपळा म्हणजे प्रतिकूल संबंध आहे, प्रतिद्वंद्वी आहेत. मानव जिथं जातो ना, तो निसर्ग निर्माण करतो. जिथं जातो तिथं निसर्ग निर्माण करतो, आणि जर निसर्ग ऑलरेडी चांगला असेल त्याचा विध्वंस करतो. अशा मानवाच्या म्हणजे आधुनिक मानवाच्या सवयी ज्या आहेत त्या सगळ्या निसर्गाच्या विरुद्ध आहेत. म्हणजे कोणत्या अशा सवयी आहेत ज्या निसर्गाच्या विरुद्ध आहेत, जे माणूस करतो? म्हणजे आपण ऐकतो की कार्बन डायऑक्साईड आपण खूप फेकतो, पण नक्की अशी ह्याच सवयी की याच्यापेक्षा काही वेगळ्या सवयी आहेत? आधुनिक मानवाची प्रत्येक सवय ही निसर्गाच्या विरुद्ध कशी आहे हे मी तुम्हाला सांगतो. की मानव हा एकच प्राणी पृथ्वी तळावर असा आहे की जो फायर म्हणजे अग्नीचा वापर करतो. हा वापर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, जसं आपलं घड्याळ चाललेलं आहे हे इनडायरेक्टली फायरवर चाललेलं आहे, म्हणजे अग्नीवर चाललेलं आहे, म्हणजे ऊर्जेवर चाललेलं आहे. तर आपल्या सगळ्या ज्या काही आधुनिक मानवाच्या गतिविधी आहेत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीत असलेल्या क्रिया आहेत, आपल्या सवयी आहेत, त्या सगळ्या ह्या अनैसर्गिक अशा आहेत. आणि हा जो अग्निवापर आहे हा अग्निवापरच खरा निसर्गाच्या मुळावर उठलेला आहे. अग्निवापर तुम्ही शब्द वापरताय, नक्की अग्निवापर म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? हो, हे थोडंसं स्पष्ट करायला पाहिजे की जसं अन्न शिजवण्यासाठी आपण अग्नीचा वापर करतो, सकाळी उठल्याबरोबर गरम पाण्याने आंघोळ करतो, त्यासाठी अग्नीचा म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा किंवा गॅसचा वापर करतो. आता अग्नी जर म्हणजे इलेक्ट्रिसिटी जरी आज आपण इथे वापरत असलो, इथे अग्नी दिसत नसला तरीसुद्धा औष्णिक म्हणजे थर्मल पॉवर स्टेशनला अग्नी निर्माण करून इलेक्ट्रिसिटी निर्माण होत असते. तर आपल्या ज्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत मग उठल्याबरोबर आपण चहा घेतो, शिजवलेला नाश्ता करतो, मग वाहन घेतो, दुधाची पिशवी घ्यायला जातो. ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे वाहनांचा वापर, कारखान्यांची निर्मिती, कारखान्यामधून ज्या वस्तू निर्माण होतात त्या वस्तू वापरायच्या, आपण त्या वस्तू वापरतो म्हणून कारखाने उघडावे लागतात. मग म्हणजे जसं आता माझे कपडे आहेत, हे कपडे हाताने बनलेले आहेत, याच्यासाठी अग्नीचा किंवा इलेक्ट्रिसिटीचा वापर झालेला नाही आहे. तर अग्नीचा वापर मानव जेवढा जास्त करतो आहे तेवढं प्रदूषण जास्त होत आहे. आणि मग हा जो निसर्ग म्हणजे निसर्ग देवाचा, ईश्वराचा संदेश पण आपण म्हणू शकतो की अग्निवापरामुळे प्रदूषण झालेलं आहे, आणि ते प्रदूषण थांबावं म्हणून बहुधा कोविड देवाने निर्माण केलेलं आहे कुणाच्या तरी मार्फत. आणि मग घरी बसा, हालचाल कमीत कमी करा, म्हणजे उठाठेव ज्याला आपण म्हणू शकतो. की मानव जो आधुनिक जीवन जगतो, म्हणजे खरं पाहिलं तर आजचा जो जंगल मॅन असेल, आदी मानव आजही ह्या पृथ्वी तळावर आहेत, त्यांचं कसं आहे की बस शिकार करून खाणं, फळं खाणं, कमीत कमी वस्त्र वापरणं, म्हणजे अगदी ते प्रदूषण करत नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्या तब्येती पण चांगल्या आहेत.
पण व्यावहारिकदृष्ट्या सामान्य माणसांना आता हे कितपत शक्य आहे? व्यवहार म्हणत आणि आपल्या सवयी किंवा आपल्या परंपरा किंवा मानवाने प्रगतीच्या नावाखाली जे जे काही घालवलेलं आहे, म्हणजे आता जीव किती गेलेत बघा, नाही का? की आता हे आपल्याला आज न उद्या स्वीकारावंच लागणार आहे. आणि मग आपण जे काही पर्यावरणाचं तत्त्व आहे की रिड्यूस, रियूज आणि रिसायकल, आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण ह्या ऊर्जेचा, म्हणजे वाहनांचा वापर कमी करा. शिजलेलं अन्न खायचं नसेल तर एक सोपा उपाय आहे बघा, की फळं आपण शिजवून खात नाही, तर जेवढी फळं आपण खाऊ. आणि फळांचं आणखीन एक ब्युटी आहे बघा, की आपण फळांचे सीड्स खात नाही. बरोबर. तर फळांचे सीड पुन्हा निसर्गाला मिळू शकतात, फळांची जंगलं निर्माण होऊ शकतात. म्हणजे फळांची टंचाई वगैरे असे जे प्रश्न मनामध्ये निर्माण होतील फळं खायची म्हटली तर, फळं जास्तीत जास्त जर खाल्लीत तर आपल्याला अग्नीचा वापर टाळता येईल. आणि फळं ही आपल्या आरोग्यासाठी पण खूप चांगली आहेत. म्हणजे न शिजलेलं अन्न म्हणजे व्हिटॅमिन्सच्या दृष्टीने, पोषणाच्या, न्यूट्रिशनच्या दृष्टीने खूपच चांगलं राहील. तर तब्येत खूप चांगली राहते फळं खाल्ल्याने, असं मला म्हणायचं आहे. थोडं जनतेसाठी हे तुम्ही अधिक विस्तृतपणे सांगू शकाल का? बघा, म्हणजे हा विषय तसा फार कठीण नसला तरी नवीन आहे. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण कसं अग्निवापर किंवा ऊर्जेचा वापर टाळू शकतो हे मी अगदी थोडक्यात मुद्देसूदपणे सांगतो. की सकाळी उठलं की आपण गरम पाण्याने आंघोळ करतो बहुतांश मंडळी. तर मी गेले 25-30 वर्ष झाले गरम पाण्याने आंघोळच केली नाही. म्हणजे इंग्लंडमध्ये माझं नियमित जाणं आहे, तिथल्या मायनस टेम्परेचरमध्ये सुद्धा सकाळी 4 वाजता मी थंड पाण्याने आंघोळ करतो, जसं आपल्या कारगिलचे किंवा बॉर्डरवरचे सैनिक करतात. मग आता थंड पाण्याने आंघोळ करणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे की नाही? जास्तीत जास्त सर्दी खोकला होईल. सर्दी खोकला झाला तर आपलं कफ निघेल. हे आरोग्यासाठी चांगलंच आहे, त्वचेसाठी चांगलं आहे थंड पाण्याने आंघोळ करणं. मग मला असं म्हणायचं आहे की थंड पाण्याने आंघोळ करणं हे जेवढं निसर्गासाठी चांगलं आहे, म्हणजे ऊर्जेचा वापर टाळून थंड पाण्याने आंघोळ करणं हे जेवढं निसर्गासाठी, पृथ्वीसाठी, पर्यावरणासाठी चांगलं आहे, त्याच्यापेक्षा जास्त ते माझ्यासाठी चांगलं आहे. बरोबर. म्हणजे एखादी गोष्ट निसर्गासाठी चांगली आहे, ती साहजिकच आपल्यासाठी खूप चांगली आहे. खूप जास्त चांगली आहे, सर्वोत्तम आहे. मग सकाळी थंड पाण्याने आंघोळ केली, मग चहाच्या ऐवजी लिंबू मध पाणी घेतलं, मग वडा, समोसा किंवा पोहे, उपमा खायच्या ऐवजी आपण फळं खाल्लीत, खजूर खाल्लीत किंवा सुकामेवा खाल्ला, ड्रायफ्रूट्स खाल्ले, तर न शिजलेलं अन्न खाल्लं, तर ब्रेकफास्ट नैसर्गिक पद्धतीने जर केला तर आजार आपल्या वाऱ्यालासुद्धा उभा राहत नाही, असं सुद्धा आपल्या वेदांमध्ये म्हटलेलं आहे. तर ब्रेकफास्ट नेहमी नॅचरल असायला पाहिजे. म्हणजे तुमचं थोडक्यात म्हणणं आहे की जेवढं सहज शक्य होईल तेवढं तरी नक्की किमान करावं. प्रोसेसिंग जे काही आपण प्रक्रिया करतो त्या प्रक्रिया कशा टाळता येतील याचे ही 2 उदाहरणं आपण दिलीत, की ब्रेकफास्ट आणि चहा आणि आंघोळ. डॉक्टर, आता जसा कोरोनाचा व्हायरस आहे, या व्हायरसमुळे अक्षरशः जगामध्ये पूर्ण एक स्तब्धता आणलेली आहे. मग ती उद्योगधंद्यात असेल, आर्थिक बाबतीत असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल, प्रशासकीय बाबतीत असेल, आणि त्यात कुठल्याही देश हा अपवाद नाही. मग तो श्रीमंत असेल, विकसित असेल, विकसनशील असेल. तर या अशा व्हायरसेस, ही जी काही व्हायरसेस आहेत, तुम्ही सुरुवातीला म्हटलं की हे एक निसर्गाचाच भाग आहेत, तर यापुढे असं काही होऊ शकतं? योजना आहे असं म्हणूया, की निसर्गाची ही योजनाच आहे, की निसर्गाची ही योजना आहे, की संदेश आहे की तुम्ही घरी बसा, स्वस्थ बसा, जास्त प्रदूषण होईल अशा ॲक्टिव्हिटीज टाळा. म्हणजे आता लोक घरी बसली आहेत, त्यामुळे समुद्रकिनारे रिकामे आहेत. अगदी म्हणायला झालं तर त्यांच्या गाड्या घरी आहेत, त्यामुळे कार्बनचा एक उत्सर्ग नाही आहे, असं तुम्हाला म्हणायचं आहे? निश्चितच मला हे म्हणायचं आहे. आणि जे जे व्यक्ती साधन वापरतात ना, त्यांचं आरोग्यसुद्धा चांगलं नसतं. जे साधनांचा वापर कमी करतात, म्हणजे वाहनांचा वापर कमी, लिफ्टचा वापर कमी, जे साधं जीवन जगतात, त्यांचं आरोग्य जास्त चांगलं राहतं. हे करोनाने सुद्धा सिद्ध केलेलं आहे, की जिथे प्रदूषण जास्त आहे तिथे करोना जास्त आहे. ज्या व्यक्तीचे फुफ्फुसं, म्हणजे ज्या प्रदूषित आहेत, ज्यांची फुफ्फुसं आजारी आहेत, अशा व्यक्तींना करोनाचा जास्त त्रास झालेला आहे. तर म्हणजे हा करोनाचा संदेश आहे की आपलं आरोग्य, म्हणजे आपला देहसुद्धा स्वच्छ ठेवा आणि आपली पृथ्वीसुद्धा स्वच्छ ठेवा. आणि हे जे आपलं ऐहिक ध्येय आहे की प्रगती करायची आहे, अहो सर सलामत तो पगडी पचास.
तर आपलं जर आयुष्यच राहिलं नाही, आपल्या पुढच्या पिढीसाठी जर आपण काही शिल्लकच ठेवलं नाही, तर हे सगळं जे काही आपल्या गगनचुंबी यश आहे हे काय देणार आहे आपल्याला. म्हणून मानवाला विचार करायला कंपल्शन, प्रवृत्त, मानवाला विचार करायला भाग पाडणाऱ्या ह्या महामाऱ्या आहेत. आणि नुसतं आपण सध्या करोना ताजी महामारी आहे. आजपर्यंत 200पेक्षा जास्त प्रकारचे व्हायरस जे निसर्गाने इंट्रोड्यूस केलेले आहेत ते अँटी ह्युमन आहेत, फक्त ते मानवालाच बाधा करतात. पण असं का म्हणजे? म्हणूनच आपण हा जो एक तारतम्य भाव, लॉजिक डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो आहे की देव स्वतः काही करत नाही, तो कुणामार्फत करून घेत असतो. तर ह्या ज्या अधूनमधून महामाऱ्या येतात, जसं कॉलरा प्लेगची होती, तर लोकसंख्या नियंत्रण करणं, प्रत्येक गोष्ट कुठल्या तरी कारणास्तव प्रत्येकाच्या मागे काहीतरी तर्कसंगत कारण मीमांसा असते, ती सांगण्याचाच आपला प्रयत्न आहे की जेवढं प्रदूषण कमी होईल तेवढा मानव सुरक्षित राहील. आणि मग पुन्हा एकदा आपल्याला उल्लेख करावा लागेल की जी आपण आत्तापर्यंत प्रगतीच्या ज्या व्याख्या आपण केलेल्या आहेत त्या व्याख्या बदलाव्या लागतील. की आपलं शरीर, सगळ्यात मोठी प्रॉपर्टी कोणती आहे, तर आपलं तंदुरुस्त शरीर. बरोबर. आणि हे शरीर चांगलं ठेवण्यासाठी सकाळी थंड पाण्याने आंघोळ करा, चहाच्या ऐवजी लिंबू मध पाणी घ्या, शिजवलेला नाश्ता न करता मोड आलेले मठमूग घ्या, मी आधी म्हटलो तसे फळं खा, हिवाळ्यामध्ये थंड टाळा, पपई घ्या, उन्हाळ्यामध्ये केळी घ्या सकाळी नाश्त्यामध्ये. अशा प्रकारचा नैसर्गिक नाश्ता असला तर डॉक्टरकडे आम्ही पेशंट बघून कंटाळलो आहोत. इतके आजार बघवले जात नाहीत, मानवाचे आजार. त्या मानाने प्राणी सुखी आहेत. मग मानवाने आपल्या सवयी बदलणं, जसं आपण म्हटलो की वाहनांचा वापर, दुधाची पिशवी घ्यायला मोटरसायकल, वॉशरूमला जायला मोटरसायकल, जर आपण सायकलीचा वापर वाढवला, लिफ्टचा वापर टाळला, 10-20 किलोमीटर जाण्यासाठी काय 40 किलोमीटर जायलासुद्धा सायकल काय कठीण आहे. सुरुवात क्रमाक्रमाने हे आधी 2-4 किलोमीटर, मग वर्षभरामध्ये प्रॅक्टिस होईल आणि 25, 30, 40 किलोमीटर जायलासुद्धा आपण सायकल. म्हणजे जास्त विचार न करता आपण ऊर्जेचा वापर म्हणजे पेट्रोलियम, इलेक्ट्रिसिटी आणि केमिकल्स याचा वापर आपल्या जीवनामध्ये जेवढा कमी ठेवू तेवढं प्रदूषण कमी होईल. आणि तेवढं प्रदूषण कमी होईल तर अशा प्रकारचे व्हायरसेस कमी येतील. पण डॉक्टर, तुम्ही जे म्हणाला आहात ते मानवाच्या संबंधित सवयींविषयी निगडीत आहे. म्हणजे जसं ह्या गोष्टी ज्या सांगितल्या त्या व्यक्तिगत ठिकाणी लोक पाळू शकतील, बरोबर आहे. पण जिथे इतर गोष्टींचा समावेश आहे, जिथे सरकारचा हस्तक्षेप आहे किंवा जिथे सरकारी पॉलिसी या संदर्भात गरजेची असते, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. की मला अग्निवापराने जे प्रदूषण होतं, म्हणजे रिॲक्शन्स ऑफ फायर ऑर एंड प्रॉडक्ट्स ऑफ फायर आर इरिव्हर्सिबल, म्हणजे अग्नीमुळे निर्माण होणारं प्रदूषण हे कायमस्वरूपी असतं, हे सरकारलासुद्धा मला ठासून सांगायची इच्छा आहे. मी ते सांगणारच आहे. की अग्निवापराने काय होतं की आपण कार्बन डायऑक्साईड निर्माण करतो, ऑक्सिजनचा वापर होतो म्हणूनच अग्नी पेटतो. ऑक्सिजन कमी होतो, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, ॲशेस असे प्रदूषणाचे घटक वाढतात. मग हा जो कार्बन वाढलेला आहे, हा कार्बन आपल्याला नियंत्रणात आणण्यासाठी उपाय काय? वृक्षारोपण. मग वृक्षारोपण केल्याने म्हणजे वृक्ष वाढल्याने काय होतं की CO2 जो आहे त्या CO2 मधला C म्हणजे कार्बन वृक्ष वापरतो आणि ऑक्सिजन आपल्याला परत देतो, म्हणून आपण वृक्षाला उपकारक समजतो. बरोबर आहे. म्हणजे आता कोरोना काळात त्या ऑक्सिजनचं महत्त्व निदान आपल्या देशातल्या तरी नागरिकांना खूप चांगल्या रीतीने पटलेलं आहे. निश्चित पटलेलं आहे. मग आपल्या सवयींमध्येच वृक्षतोड आहे. म्हणजे सकाळी आदिवासीने गरम पाणी वापरलं, वृक्ष तोडावा लागला. चहा पेटवण्यासाठी चहा बनवण्यासाठी चूल पेटवली, वृक्षतोड झाली. गॅस वापरला तरीसुद्धा उष्णतामान वाढलं, या पृथ्वीचं उष्णतामान वाढलं की मग बर्फ हिमनग वितळतात. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही जे छान पॉईंट आऊट केलं की मानवाच्या सवयीमध्येच सगळं दडलेलं आहे. आणि मग हा जो मुद्दा आपण
मांडतो आहे जो नाविन्यपूर्ण तुम्हाला वाटला असावा, की अग्नी वापरामुळे जे काही प्रदूषण होतं ते परमनंट असतं. मग अग्नीचा वापर करा, कार्बन निर्माण करा आणि मग त्याचा बंदोबस्त करा. याच्यापेक्षा आपल्या सवयी बदलून मग तुम्ही जे सरकारच्या धोरणांविषयी म्हटलं, आता समजा हवाई वाहतूक आहे म्हणजे विमानांची वाहतूक आहे, तर आपण प्रयत्न केला की जास्तीत जास्त काम इंटरनेटद्वारे करायचं, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून घ्यायचं, प्रवास टाळायचे. आता कोविड आणि ह्या महामारीने हे आपल्याला दाखवून दिलं, सगळं होतंच आहे. 20 जणांनी 50 जणांनी पण लग्न होत आहेत, अंत्यविधी होत आहेत. तर हे सगळं निसर्ग आपल्याला आणखीन एक मोठी महामारी आणेल आणि मग आपण धडा घेऊ. याच्यापेक्षा हे जे अग्निवापराचा मुद्दा जो मी मांडतो आहे पुन्हा पुन्हा, की अग्निवापरामुळे निर्माण होणारं प्रदूषण हे परमनंट आहे, म्हणून अग्निवापरच मानवाने कमीत कमी केला पाहिजे. जीवनशैली बदलण्याची आतोनात गरज आहे, तरच भविष्य आहे. आणि आपल्याला जर 4 पिढ्यांचा विचार असेल, आपल्याला पुढच्या पिढीची काळजी असेल, तर प्रदूषण हे टाळायलाच पाहिजे. आजची प्रगती, आजच्या गगनचुंबी इमारती हे सगळं ठीक आहे, मानवाला घरं राहण्यासाठी लागणारच आहेत, परंतु हे सगळं जेवढं छोटं आपल्याला करता येईल. आणि या विषयावर मंथन व्हायची गरज आहे. चर्चासत्र होतील आणि जसजसा हा विषय चर्चेला जाईल तसे मार्ग निघतील त्याच्यातून. म्हणजे तुम्ही बघताय की डॉक्टर महेंद्र काबरांनी आपल्याला निसर्ग आणि मानवाचे संबंध कसे चांगले राहू शकतील याविषयी बोलले आहेत. त्यामध्ये आपण व्यक्तिगत सवयी बदलण्यावर भर द्यावा. त्याचबरोबर सरकारने सुद्धा पर्यावरण हा विषय अधिक गंभीरतेने घेऊन या संबंधित पावलं उचलावीत आणि जी धोरणं आहेत त्याची कडक अंमलबजावणी करावी, असं डॉक्टर महेंद्र काबरांनी सांगितलं आहे. त्यामुळे पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाच्या या विषयावर बोलून आपण एक प्रकारे नवीन अशा निसर्ग निर्मितीला प्रारंभ करत आहोत, हे असंच म्हणावं लागेल. आई भवानीचा गजर म्हणजे